माझं बोलायचं काहीच कामच नाही का? नको का बोलू? नाही बोलत, जाऊ द्या, तुमची मर्जी. आज या ठिकाणी जुन्नर, पारनेर, संगमनेर तालुका बैलगाडा विमा कंपनीच्या यात्रेचा हा दुसरा दिवस. जेव्हा आम्ही 1 महिन्यापूर्वी यात्रा डिक्लेअर केली, यात्रेची तारीख डिक्लेअर केली, तेव्हा अनेक लोकांचे फोन आले की साहेब, अनेक ठिकाणी यात्रा भरवल्या जातात, कोणाचा वाढदिवस, कोणाचा हे दिवस, फक्त मोठ्या गाड्यावाल्यांनाच निमंत्रित केलं जातं आणि आम्हाला निमंत्रित केलं जात नाही. तेव्हा आम्ही आमच्या कमिटीनं निर्णय घेतला की तारीख डिक्लेअर केल्यानंतर 4 नंबर, 3 नंबर आणि 2 नंबर गाड्यावाल्यांना पहिला प्रेफरन्स, 1 नंबर गाड्यावाल्यांना नंतर. कारण ही यात्रा सर्वसामान्य जनतेची यात्रा आहे, मोठ्या गाड्यावाल्यांची, वाढदिवसावाल्यांची यात्रा नाही. सर्व आज तुम्ही बघत असाल, काल 165 गाडे पळाले, आज 160 गाडे पळाले. सर्व गाडे सर्वसामान्य लोकांचे होते आणि त्यांना संधी मिळावी हा आमचा ह्या यात्रेचा उद्देश होता. मूळ उद्देश तर नुकसान भरपाई देणं हा आमच्या संघटनेचा, विमा कंपनीचा उद्देश आहे. पण यात्रेमध्ये सर्वसामान्य गाड्यावाल्याला संधी मिळाली पाहिजे हा आमचा मेन उद्देश आहे आणि तो आम्ही साध्य केला. बरेच लोकांना वाटत असेल की पहिल्यात फार थोडे गाडे झाले. मला काही वाटत नाही, त्याचा मला आनंद आहे. कारण माझ्या सहकारी मित्रांना ज्यांचे 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर गाडे पळतात, त्यांचे गाडे या धावपट्टीवर पळाले. आणि तुम्हाला सांगतो, मोठमोठे गाडे, काल 130 गाडा पळाला नाही, आज आम्ही 160 गाडे 5 वाजेपर्यंत पळवले. नुसतंच नावासाठी यात्रा नाही भरवायची, आम्हाला सर्वसामान्य माणसांसाठी यात्रा भरवायची आहे. आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातले बरेच गाडेवाले, त्यांना वडगाव कांदळी का वडगाव कासिंबे समजलंच नाही, ते वडगाव कासिंबेला गेले. आम्हाला आनंद आहे, जा तुम्ही तिकडेच, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जुन्नर तालुक्याच्या मोठ्या गाड्यावाल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही नाही आले तरी चालेल. आमच्या सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी हा दिवस आणि हा घाट आहे. आणि त्यासाठी आणि तुम्हाला सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की आमच्या नियोजन कमिटीनं एवढं सुंदर नियोजन केलंय की बघा, 5:30 वाजेच्या आत पहिल्या फेरीचे गाडे संपवले आणि अंधार पडायच्या आधी सर्व फायनलचे गाडे पूर्ण होतील, कोणालाही त्रास होता नाही. काल परवाच्या यात्रेमध्ये फायनल झालीच नाही, दिवसभर लोक वाट बघतायत. आमचा आदर सत्कारच चाललेला आहे. आम्हाला सत्कार नको, काही नको, आम्हाला सर्वसामान्य जनतेचं हित बघायचंय आणि त्याच्यासाठी ही जुन्नर तालुका बैलगाडा मालक संघटना कायम कार्यशील असणार आहे, हे सर्वसामान्यांनी ध्यानात ठेवावं. माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की या संघटनेचा मूळ उद्देश आहे, ज्या लोकांचं नुकसान भरपाई होणार आहे त्या नुकसान भरपाई लोकांना मिळावी, या एका उद्देशानं ही संघटना स्थापन झालेली आहे. आणि या वर्षी सुद्धा आम्ही 2.5 लाख रुपये लोकांना नुकसान भरपाई दिलेली आहे. कोणाचा बैल मोडला, कोणाचा पडला, कोणाचं नुकसान झालं, त्यांना 2.5 लाख रुपये या संघटनेतर्फे आम्ही नुकसान भरपाई दिली. तुम्ही सर्वांनी जर हँडवेल वाचला असेल मोबाईलवर, तर आम्ही 1 रुपया सुद्धा कोणाची देणगी घेतलेली नाही. आम्ही संपूर्ण इनाम संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे. आम्हाला देणगीची गरज नाही, कारण आमचे सभासद सर्व सक्रिय आहेत आणि कॅपेबल आहेत. आणि म्हणून ही यात्रा या संघटनेच्या वतीनं सर्वसामान्यांची यात्रा आहे असं मी जाहीर करतो. आणि आता या ठिकाणी फायनलचे नियम सांगायचं झालं तर काल सांगितलेलं आहे, सकाळी पहिल्या फेरीत जी बैल होती तीच बैल पाहिजेत. कांड 60 फुटावर आहे, 70 फुटावर नाही. बैल बदली करू नका आणि सुंदरपणे चांगली फायनल करा. अजून आपल्याकडे जवळपास 1 तास वेळ आहे. 1 तासामध्ये माझ्या प्रेक्षक वर्गांना सर्वांना आनंद मिळेल अशा प्रकारची फायनल या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अनाउन्सर मंडळी, काल आणि आज जे अनाउन्सर होते तेच उद्या राहतील, नवीन येणार नाही. आम्हाला नवीन अनाउन्सरची गरज नाही. मोठी यात्रा असले की पळाले आणि मोकळे असले की आले, आम्हाला चालणार नाही. आम्हाला साधे अनाउन्सर चालतील, कारण ते मेहनत करतात. फक्त आम्ही मोठे आणि चाललो मोठ्या यात्रेला आणि काही नसलं की आले पहिले इकडे, आम्हाला नको तसं.
आम्हाला ही यात्रा केवळ सर्वसामान्यांसाठीच भरवायची आहे आणि म्हणून ही यात्रा आज उद्या आणि परवा 3 दिवस तुमच्या सर्वांच्या सहकार्याने चांगली होईल अशी मी सर्वांना आशा व्यक्त करतो आणि फायनलला सुरुवात करा अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हॅलो हॅलो, सोलाट आणि डोंगरे जुगलबंदी आहे का? काल सुद्धा फायनल झाली. ज्याची फायनल होईल त्याचीच फायनल. टच पॉइंट नाही. म्हणजे एका वाक्यात जो जिता वही सिकंदर. तुमचे सहकारी मित्र धोंडीबा शेठ पिंगट आलेत. मी रजा घेतो. हॅलो मित्रांनो, 1 नंबर फायनल साठी गुंजाळवाडी गावच्या उद्योगपतीचा डोंगरे सुरळ जुगलबंदीचा खेळ भारीचा मलाका किरण दादा किसनराव सोलाट आणि प्रशांत सर मच्छिंद्र डोंगरे जुगलबंदी. चला वाजत्री चला. आणि या ठिकाणी गुंजाळवाडी गावचे फायनल सम्राट उद्योगपती प्रशांत शेठ डोंगरे पाटील अनाउन्सर मंडळासाठी रोख 500 रुपये बक्षीस. स्वागत. प्रेम मित्रांनो, गुंजाळवाडी गावच्या उद्योगपतीचा फायनल सम्राटचा सोलाट डोंगरे जुगलबंदीचा खेळ मित्रांनो. बरी पल तर असेल ना पल तर फसल. हॅलो मित्रांनो 1 नंबर फायनल साठी निरगुडी सरगावच्या उद्योगपतीचा हिंद केसरी देव बैलाच्या मालकाचा खेळतो भारत मलाकार राहुल शांतीराव हंडे देशमुख फायनल साठी रकेट प्रेक्षक मित्रांनो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या साहेबादा
मित्रांनो जोकाटावरती सरपंच आहे, पहा त्या सरपंचाची करामत. भराडी गावचे उद्योगपती पोपट शेठ विश्वासराव, सचिन शेठ विश्वासराव सर्वजण उपस्थित. आणि पोपट शेठ विश्वासराव उद्योगपती अनाउन्सर साठी 500 रुपये बक्षीस स्वागत. फायनलच्या गाड्या होत तर आता कोणाचे नाव घ्यायचं नाही. दिवसभर भरपूर नाव घेतले, स्वागत केलंय तुम्ही. सभापती ना नारायण शेठ मित्रांनो 1 नंबर फायनल साठी अव्वळवाडी गावच्या हिंद केसरी बैलगाडा मालकाचा सभापतीचा उद्योगपतीचा खेळगुप्त बारीचा मलाका शिवराज शेठ नारायण आव्हाळे सभापती फायनल सम्राटाचा रेकॉर्ड गुप्त. चला वाजत रे चला. आणि या ठिकाणी सभापती नारायण शेठ आव्हाळे अनाउन्सर मंडळासाठी रोख 500 रुपये बक्षीस स्वागत. आलो आलो. एक मित्रांनो तुमच्या आमच्या नेत्राचा पावना फेडणारा हवेली तालुक्यातील वावडी गावच्या बागायतदाराचा हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापती साहेबांचा खेळ होतोय. चला पुढची मंडळी चला पुढे चला. गाठाने जाणारे मंडळी चला लवकर वर.
ए मागच्या गाड्या वाजू नका, थांबा, बैल झोपत्यात. आलो अजित शेठ. प्रेमच्या मित्रांनो, आलो हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापतीच्या अव्वल वडीगावच्या हिंद केसरी बैलगाडा मालकाचा आणि आजच्या गटाच्या राजाच्या मानकराचा खेळतो शिवराज नारायण आव्हाड सभापती. या गाडा पाठीमागे घ्या, मोकळी मंडळी सरा पाठीमागे सरा. आम्हाला नाही ना मोऱ्याने चिखल्या जुगलबंदी का मित्रांनो, एक नंबर फायनल साठी सिद्धिविनायक बैलगाडा संघटनेच्या अध्यक्षाचा मोर्या चिखल्या जुगलबंदीचा खेळतो चला वादळ रामा मामा विश्वासराव, फक्त थोडासा माग घ्या, बाकीच्यांना बैल झोपू द्या. आता काय करता तुम्ही? तुम्हाला घ्यायचा तवा घ्यावले, त्यांना झोपायचा तवा पुढे घ्या बस. ओ अमोलांना एक मित्रांनो तुमच्या नेत्रानं बर्ण फेडणार तळगाव चिखली गावच्या बागायतदाराचा सिद्धिविनायक बैलगाडा संघटनेचा फायनल सम्राटचा खेळ होता. मित्रांनो बरीच्या मला वेदांत मनोज मरा पहराचा खेळ होतोय. कांड कांड 60 फुट हो गया.
घ्या कांडा खुनाव घ्या. हा घ्या तुम्ही बैल घ्या पुढे झाले होले सरळ चला. थोडा गाडा मागे दाबा थोडा. हा बस बस. हे पहा बाकीच्या कोणी बोलू नका. ऐ लाल टोपीवाला समोरचा माग सरा बरं. कोणाचं आहे? गोपाळ बांगरगा. अरे काल मित्रांनो एक नंबर फायनल साठी गोपाळ बांगर जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. बरेच्या मालक नितीन शेठ शिवाजीराव गोपाळ आणि शिवदाम नारायण बांगर जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. हे पहा याच्या आधीची बारी गेली का जुपुनी 2 वेळा लवकर झालती पण बैल इंदाळला परत माग गेला त्याचा परिणाम होतो. ज्याने त्याने आपली बैल व्यवस्थितपणे एका झटक्यात झुपून घ्यायची. हे पहा एक पॅशन गाडी कोणाची गाडी चोरीला गेलेली आहे. एकच मिनिट फक्त नंबर सांगा गाडीचा. MH14 गाडी चोरीला गेली आहे. जरी कोणाला या ठिकाणी सापडली तर संपर्क या ठिकाणी साधायचा आहे. पॅशन गाडी
13 सेकंद 17 मिली पॉइंट 13 सेकंद 17 मिली पॉइंट. कोण आहे आता त्याचबरोबर या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आदरणीय तुकाराम शेठ पादीर युवा उद्योजक मुंबई आपण या ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन. त्याचबरोबर चला कुणाचा गड आहे मानका देविका मित्रांनो एक नंबर फायनल आणि आजच्या गटाच्या फळीबोडच्या मान करायचा दर्याकर डेरा जुगारबंदीचा फायनल सम्राटचा खेळ मारुती डेरा आणि पप्पू शेठ दर्याकर जुगारबंदीचा खेळ होतो. मित्रांनो एक नंबर फायनल साठी मानका देवी मित्र मंडळाचा डेरा दर्याकर जुगारबंदीचा खेळ झुकतोय आणि या ठिकाणी बरेच शेटबोर्ड अनाउन्सर मंडळासाठी रोख 200 रुपये बक्षीस स्वागत. गाडी मला विनंती थांबायचंय. गाडा घरचाच आहे विमा कंपनीचा जरा थांबा. हे पहा उद्या शेवटचा दिवस आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे सकाळी 8 वाजता घाट चालू होईल. सकाळी 1 तास घाटात बैल नव्हती. उद्या संध्याकाळी फायनल आहे. परत इनाम वाटप आहे. याच्यासाठी कोणाचे गाडे मागे राहिले तरी आम्ही काही ग्रह धरणार नाही. कंप्लीट 5 वाजता फायनल चालू करणार. राहिलेले गाडे आम्ही घेणार नाही याची नोंद घ्यायची. दुसरी एक गोष्ट रॅकमध्ये गाडे घातले आपले बैल असेल तरच रॅकमध्ये गाडे घाला. रॅक भरतानी तर बैल नसतात. उद्या सकाळी ठीक 8 वाजता हा घाट चालू होईल. सर्व गाडे मालकांनी याची नोंद घ्यायची आणि येऊ द्या पुढं. हॅलो बनशेट बोला. मित्रांनो एक नंबर फायनल साठी पिंपळवंडी गावच्या उद्योगपतीचा ज्योतिरावपूरच्या मालकाचा जुन्नर पार्टनर विमा कंपनीच्या संचालकाचा खेळ किशोर जळजन बहुतंग पिंपळवंडी गावचा खेळ होतो.
चला मोकळी मंडळी सरा पाठीमागे सरा. निशाणापाशी खाली जी उभी आहेत त्यांनी माग सरायचं. फायनलची बारी आहे. कांडे खुनावर घ्या. सावका झोपा. अरे बोळ मोकळा करा ना. या फायनलच्या बारी आहे. हा निशाणा बसलेच सांगतोय ना त्यांना. अरे गोड्याजवळ घे रे जरा नंतर निघाड पुढे. गोडा घे जवळ. बैल खुना व्यवस्थेवर गोड्याजवळ घे भाऊ. हा घे जवळ नंतर जा पुढं तू. अभिनंदन.